पात्रादेवी ते खारेपाटण या जवळपास 110 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या मध्ये जो भाग आहे मध्यभागी त्या सगळ्याचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर झाला आणि त्याचा आज भूमिपूजन आपण सर्वजण करण्यासाठी जमलेलो आहोत। त्या यासाठी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किशोर तावडेजी, सन्माननीय प्रभाकर सावंत, निलेश राणे, सन्माननीय दत्ताजी सामंत, सन्माननीय राजन तेली, लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता महामार्ग, सन्माननीय रणजित देसाई, सो श्वेता कोरगावकर, सो संध्या तेरसे, संजना सावंत, सो दीपलक्ष्मी पडते, सो दक्षता मेस्त्री, सो प्रज्ञा ढवण, मोहिनी मडगावकर, मंचकार असलेले अन्य मान्यवर हे नावं जशी आली तशी वाचते। क्रम वर खाली असेल तर माफ करा, काही जणांची नावं अगोदर काही नंतर असंही होऊ शकतं। आणि त्याचप्रमाणे जमलेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो आणि मित्र, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे। माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि माननीय गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना आणि मी महसूल मंत्री असताना आपण हा जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला, सावंतवाडीमध्ये घोषित केला। त्यानंतर या जिल्ह्याचा गतिमान रीतीने विकास व्हावा यासाठी अनेक प्रकल्प होऊ घातले। काही झाले, काही व्यत्यय आला, मध्ये सत्ता बदलल्या आणि त्यामुळे होऊ शकले। 2 प्रकल्पाचा उल्लेख करी, 2 नाही 3। एक सीवर्ड मालवणमध्ये काही होत नाही, तिथे समुद्राच्या वरच्या भागामध्ये लाल दगड आहे, गवत पण येत नाही त्याच्यावर। आणि आता ती जमीन आपल्या शेतकऱ्यांची पण राहिली नाही, उत्तर भारतातल्या बिहार यूपीतल्या लोकांनी विकती घेतली आहे। त्या ठिकाणी सीवर्ड मी त्यावेळेला सत्तेत असल्यामुळे ॲक्विशन करायला, जमीन संपादित करायला 100 कोटी कलेक्टरांकडे जमा केले। त्यावेळेला जागा हे करा आणि संपादित करा सुरू झाली आणि विरोध आम्हाला हे नको। अरे काय नको, तुम्ही पाहिलं का सीवर्ड कुठे? हा सीवर्ड झाला असतं तर जगातले पर्यटक इथे आले असते। सीवर्ड पाहिलं असतं, आजूबाजूला 5 स्टार झाले असते, आज राहिले असते। 5 स्टार मध्ये स्टीवर्ड, वेटर, वॉचमॅन, क्लार्क सगळ्या नोकऱ्या स्थानिक मुलांना मिळाल्या असत्या, हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या। हे होऊ दिलं नाही। मालवणच्या माळावर, मालवण पुढे राहिलं, कुंभारवंड्याच्या अगोदर एक मोठा मुळा, त्याच्यावर मी डिस्नीलँड सुचवली होती 2000 एकरवर, डिस्नीलँड जी अमेरिकेत आहे। आणि ते काम मी या राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगेनवार, आज हयात नाही आहेत ते, त्यांना इन्चार्ज केलं। सिंधुदुर्ग जिल्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, राज्य सरकारची एक रक्कम तिथे त्या कंपनीला दिली आणि बोललो साहेब मला डिस्नीलँड आणा। आणि त्याने ते काम सुरू केलं। सरकार बदललं, नवीन सरकार आलं, ना डिस्नीलँड ठेवलं, ना सीवर्ड सुरू करायला जागा ॲक्विशन केली। आणि तिसरं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जशी सिंगापूरला रोषणाई आहे, एक ठिकाणी रोषणाई पाहायला संध्याकाळी काळोख पडलं का फार असंख्य पर्यटक तिथे रांगेत बसलेले असतात, तसं मला किल्ल्याच्या ठिकाणी करायचं होतं। बोंगिनवारांची कन्या त्या क्षेत्रात काम करत होती म्हणून तिला इन्चार्ज केलं तिथे। अजून काही काळ मुख्यमंत्री असतो तर हे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या असतात, पण आपल्या हातात काही नसतं, नियतीच्या हातात असतं असं मी समजतो। पण या लोकांनी होऊ दिला नाहीत। बांधवांनो,
ते झालं असतं तर जिल्ह्यातल्या लोकांची अर्थव्यवस्था दरडोई उत्पन्न पण 4 लाखाच्या जवळ गेलं असतं, जे आता गोव्याचं 4.5 आहे. आपण 2.40ला एवढं करू. आता हा प्रकल्प कॅबिनेटला संपले का मी नितीन एकत्र बाहेर पडतो आणि मग छोट्या गाडीतून आम्ही गेटपर्यंत जातो. पंतप्रधानांच्या जे घर आहे त्याच्या आतमध्ये कॅबिनेट असते आणि बाहेर पडताना मी नितीनजी माझ्या जिल्हा पर्यटन आहे आणि रस्ता तर पूर्ण झाला चौपदरी, पण मध्ये 2 रस्त्याच्या मध्ये जो भाग आहे तो मला सुंदरीकरण करून पाहिजे, ब्युटिफिकेशन करून पाहिजे. साहेब अर्ज द्या. मी लगेच 1 तासात अर्ज पाठवला. अमोल नावाचा त्यांचा OSD आहे, तो माझ्याकडे आला, तुमचं ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला काय करू. मग त्याला सांगितलं काय काय हवं. आमच्या जंगलात सिंह आहेत, हत्ती आहेत, वाघ आहेत, हरणं आहेत, ही सगळी बोलं मध्ये दिसायला पाहिजे. सिमेंटची खरी नाही तर उद्या लावल्यावर म्हणला दादाने आम्हाला खरी सांगितली ना, आता खोटी आहेत. आणि सुंदर गेट वगैरे असं सुशोभीकरण पाहिजे. नितीन म्हणला ठीक आहे मी देतो. एक दिवशी 4ला गेलो नितीनजीकडे, बोला झाले 3 दिवस झालेत, तो प्रस्ताव गेलाय. लगेच फोन केला, मंजुरी मी दिली. आणि परवाच्या दिवशी ज्या वेळेला कॅबिनेट होती त्या परत आम्ही बाहेर येताना नितीनजी बोललो तो प्रस्ताव आहे, मला आचारसंहिता कुठल्याही क्षणी सुरू होईल, मला परवानगी पाहिजे चालू करायचे काम चालू. मला बोले मायावर येता का. मी चला. घरी गेलो, त्या अमोलला बोलवला, एक फोन केला आणि मला म्हणाले नितीन गडकरी जाधव साहेब तुमचं नाव नाही घेतलं. मला म्हणाले राणे साहेब 2 तासानंतर तुम्ही केव्हाही काम चालू करू शकता. काल म्हणाले म्हणजे आज आपण ते करतो. ही गती, हे जे स्पीड आहे ना कामाचं, कुठेही दिसणार नाही. मी मुख्यमंत्री असताना ते माझे PWD मिनिस्टर होते. आता ते सार्वजनिक, मी पण कॅबिनेट मंत्री आहे, तेही दोघंही आम्ही मोदींच्या सरकार कॅबिनेट मंत्री आहे. पण आज त्यांचे मी आभार मानतो. नितीन गडकरी यांचे आभार मानतो. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव घेतात, प्रकल्प मंजूर करतात, त्याप्रमाणे हे केलेलं आहे. आता या रस्त्याने मी येत होतो, घरून निघालो, हेलिकॉप्टर उतरलो, 5-10 मिनिटं घरी गेलो आणि आलो. मी म्हणालो बरोबर होते. माझ्या एक दत्ता सामंत होता, निलेश होता, मला या जिल्ह्यातल्या लोकांना चौपदरीकरण रस्ता झाल्याची जाणीव आहे का, काय मत आहे त्यांचं, केलं नाही तर काय झाला, असंच बोलत असतील ना. हे असंच नाही होत, केलं नाही तर काय झालं. बघा रत्नागिरीला अजून थांबलाय, रायगड अनेक ठिकाणी महाराष्ट्रात थांबले आहेत हायवे. आपण नाही थांबवत. थांबणाऱ्याला मी सांगितलं इथे अडचण नाही करायची विकासाच्या कामात. SP-ना आणि कलेक्टरना तेव्हाचं सांगितलं बोलून, जो अडवेल तुम्ही सरळ त्याला आणून बंद करा, मला चालणार नाही. आणि त्यामुळे हा रस्ता झाला. हा नुसता प्रवास करण्यासाठी आहे काय झाला, मग बाजाराला जाऊ, झटकन बोवा कणकवली पोचू, कुडाळला पोचू, सावंतवाडी पोचू, त्या गोव्याला एअरपोर्टला, एवढ्या पुरता हायवे आहे का. नाही हो, माझी कल्पना ही नाही आहे. माझा जो उद्देश आहे तो असा नाही. मला वाटतं हा रस्ता म्हणजे विकासाचं एक माध्यम आहे. या रस्त्यामुळे तुम्ही उद्योग सुरू केलात, त्या उद्योगाचा माल मार्केटिंग कराल. अगदी तुम्ही गोव्यालाच्या पोर्टमधून माल पाठवायचा असेल, रेडीपासून पाठवायचा असेल, मुंबई कुठेही जगात पाठवायचं असेल, त्या रस्त्यावरून माल जलद गतीने पोचू शकता. जलद गती. त्याचप्रमाणे शाळा म्हणा, कामाच्या वेळ वाचतोय प्रत्येकाचा. आता वाचलेला वेळ कुठे वाया घालवतात का सत्कारने वापरतात त्याबद्दल मी भाष्य नाही करणार, पण करावा. मुलांनी जास्त अभ्यास करावा, काम करणाऱ्यांना वाचलेला वेळ अधिक काम करावं, 4 पैसे मिळवावे.
हा निसर्गरम्य जिल्हा आर्थिक समृद्ध व्हावा आणि आर्थिक समृद्ध या जिल्ह्यात, निसर्गरम्य जशा जिल्ह्यात हा आमचा रस्ता सुशोभीकरणाने प्रसन्न लोकांना प्रसन्नता यावी, असा सुंदर दिसावा, आणि म्हणून जे प्रयोजन आहे आजचं, याच्या पलीकडे काय नाही. अजून राज्यात देशात असं मध्यभागी सुशोभीकरण झालं नाही. दिल्लीला आहे, शहर आहे, ते देशाची कॅपिटल आहे, राजधानी आहे, पण अन्य नाही झालं. हे आपल्याकडे होत. थोडं वेगळेपणाचा अभिमान वाटला पाहिजे. आमच्याकडे झालं. बघा आमचा जिल्हा, या आणि पहा. आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्न शेजारी पाजारी आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं उत्पन्न वाढावं, नकळत राज्याचं वाढावं, नकळत देशाचं वाढून हे विकसित भारत व्हावा, हे मोदींना जे वाटतंय त्यामध्ये तुम्ही योगदान द्यावं, यासाठीच मी भाषण केलं. तसं वातावरण तापलंय. मी राजकीय म्हणत नाही ना, तर म्हणजे राजकीय तापलंय. मी आता ऊन फार आहे, मी 1:30 वाजता बोलायला उभा राहिलो, पण आपल्याला त्या तापलेल्या वातावरणाचा कामावर, कार्यावर परिणाम होऊ देऊ नका. हे ऋतू सगळे आपल्याला मध्ये ऊन किंवा पाऊस हे सगळं आपण नेहमीच पाहतो. आपण कोकणातले आहोत, आणि त्याच्यावर मात करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा, आपलं कुटुंब सुखी ठेवायचा, कुटुंबातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तेवढं उत्पन्न निर्माण करायचं काम आपण सर्वांनी करावं, आणि ते सुलभ व्हावं, चांगल्या वातावरणात व्हावं. म्हणून रस्ते, पाणी, वीज आणि असं सुशोभीकरण या बाबी मी शिल्लक नाही ठेवत. आमचे विरोधक कोणच आले नाही. चांगल्या कामाला येत नाही, शुभ कामाला येत नाही, आणि म्हणून त्यांना विचारावं. मला पत्रकार इथे आहेत किती माहित नाही, तुम्ही आहात ना, विचारावं कधीतरी एक तरी काम या जिल्ह्याच्या विकासाबद्दल, लोकांच्या प्रगतीसाठी एक काम दाखव. एखादी बालवाडी, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादा रस्ता, एखादं ब्रिज केलं का दाखव. फक्त बोलणं टाळा म्हणा. असा चांगला सुशोभीकरण झाल्यानंतर फिरा. फिरताना कोणाला विचारलं ते कोणी केलं, तेव्हा नारायणाचं नाव घ्यावं लागतं, म्हणजे देवाचं. माझं ना असं जास्त बोलत नाही. परत मुंबईला जायचं आहे, परत कार्यक्रम आहे. आज तुम्ही एवढ्या उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये आलात, बसलात, ऊन सहन केलं, उष्णता सहन केली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. जाधव साहेब, यामध्ये प्रत्येक डिझाईन मला दाखवल्याशिवाय पुढे जायचं ना. या इकडे हा गेट कसा असेल त्याचं ड्रॉइंग मला दाखवा, त्याच्यात काय असलं पाहिजे. सुरुवात जी असेल, म्हणजे आपला जिल्हा संपतो आणि गोव्याची सुरुवात, तर आपण आपला सुरू होतो तिथे स्वागत कसं असावं, कुठल्या प्राणी स्वागत करू शकतो तुम्हाला माहिती आहे. मग तसे ते प्राणी पुढे पाहिजेत आणि त्यानंतर बाकीचे असले पाहिजे. नाहीतर आम्ही सांगायचं हत्ती, तुम्ही गाढव ठेवायचं तर प्रॉब्लेम व्हायचा. आणि म्हणून अगोदर सूचना देतो असं काही नको. तर आमचा शुभ हत्ती आहे, सोन केलेला, म्हणजे आपण गणपतीचं हे म्हणतो म्हणून. आणि तशा अर्थाने मध्ये पण कोणते वनस्पती लावावे, आमच्याकडे कोणते वनस्पती या उन्हामध्ये पावसात टिकतील आणि सीझन वाईज आहेत कोणते, ते सीझन वाईज इथे लावू नका. 12 महिने राहतील अशी झाडं लावा, आणि बाकी काही काय लावायचं त्याची यादी घेऊन या. तुम्ही 9-10 कोटी काय होईल पुढे, 11-12 काय अडचण नाही, कळलं ना तुम्ही. आणि म्हणून तुमच्या नावात लक्ष्मी आहे ना, ती दाखवा तिथे, म्हणजे काम होईल सगळं. असं तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचे आभार मानतो. आणि आमच्या कलेक्टर साहेब नेहमीच चांगल्या कामाला हातभार लावतात. आणि तुम्ही निलेश काय कोणीच सांगितलं, पायगुण चांगला आहे, आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही बोलू. तुम्ही पाय लावलात म्हणजे सगळं होणार असं आम्ही समजतो. म्हणजे परवानग्या लगेच मिळणार असं त्याचा दुसरा असो. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. सगळ्यांनी, तरुणांनी, मी निवडणुकीने काय बोलणार, आता निवडणुका आल्या तर तुम्हाला म्हणतं मी त्या भाषेत बोलतो, पण आज ह्या कामामध्ये हे जे होईल ना, त्या देखरेख करायचं काम बाजूच्याच गावांचं आणि घरांचं.
नाही तर तिथं एखादा प्राणी तोडायचे आणि घरात नेऊन दारात लावायचे, असं काय करतो? असं त्याची पोलीस केस होईल. त्याची किंमत असेल 1000 रुपये, दंड 50,000. बघा परवडेल का? पेपरमध्ये एवढं द्या, मग कोण हात लावणार नाही. कळलं का? आणि एवढं दाखव. असो, तुम्हा सर्व पत्रकारांनाही धन्यवाद. चांगल्या कामाचं प्रबोधन जनमानसात करावं, यासाठी माध्यम असतात, माध्यमाचा उपयोग करावा अशी तुम्हाला विनंती. धन्यवाद. आपल्या मंचकावरील सगळे आणि बाकी सर्वांना आभार मानतो. धन्यवाद.